जामनेर नगरपालिका निवडणुकीत भाजपला 27-0 होईल अशी अपेक्षा आहे. मतदारांचा विश्वास, केलेली विकास कामे या बळावर 27-0 व्हायला हरकत नाही. काही प्रभागात मात्र भाजपला शंका होती. मात्र या प्रभागातील माजी नगरसेवकांनी सुद्धा भाजपला आणि पर्यायाने गिरीश भाऊ महाजन यांना मतदानात साथ दिली तर 27-0 होणे कोणीही रोखू शकत नाही. ज्या दिवशी गिरीश महाजन यांची आराफत चौकात जाहीर सभा झाली त्या दिवशी उमटलेला जनसागर, त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, मतदार आणि त्यांचे पदाधिकारी यांची गर्दी पाहता सब कुछ मुमकिन है असं म्हणावं लागेल. ही कोणाची कमाल आहे? ही गिरीश महाजन यांची कमाल आहे असे आजही म्हटले जाते. याला कारण असेच आहे की जिथे जिथे गिरीश महाजन जातात तिथे तिथे मतांचा संग्रह गोळा करतात, कार्यकर्त्यांची शक्ती गोळा करतात, यात शंकाच नाही. जामनेर नगरपालिका निवडणुकीत अनेक मतप्रवाह झाले. विरोधकांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या केल्या. सत्ताधाऱ्यांनी केलेले विकास कामाच्या बळावर मत मागितली. विरोधक म्हणतात हे खोटे आहे, हे खरे आहे. शेवटी मतदारांच्या मनात काय आहे हे नजीकच्या काळात दिसूनच येईल. जामनेर शहर विकसित शहर आहे. गेल्या 15 वर्षात जामनेर शहराचा बदललेला चेहरा मोहरा कुणामुळे असं जर कुणालाही विचारलं तर एकच उत्तर येतं, भाजपमुळे आणि पर्यायाने गिरीश महाजन यांच्यामुळे. गिरीश महाजनांना साथ मिळाली ती त्यांच्या धर्मपत्नी साधना महाजन यांची. गेल्या 10 वर्षापासून साधना महाजन या भारतीय जनता पक्षात सक्रिय झाल्या आणि त्यांनी जामनेर शहराचे नगराध्यक्षपद स्वीकारले. केवळ नगराध्यक्षपद स्वीकारले असे नाही तर त्यात त्यांनी जीव ओतून काम केला. त्यांच्या या भूमिकेमुळे जामनेर शहराला विकासाचा एक वेगळा महामेरू मिळायला लागला हे नाकारता येणार नाही. जामनेरची सोनबर्डी असो, पाणी पुरवठा योजना असो, सर्वच होण्यामागे भाजप हेच एकमेव कारण आहे.